हालेलुया. बोलो प्रभू येशू बसे की. प्रभू येशू म्हणजे आनंद आहे. प्रभू येशू म्हणजे आपली ताकद आहे. यस. ज्यावेळेस आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलो, लक्षात ठेवा आपल्याला खरं जीवन मिळालं, खरं सार्वकालिक जीवन मिळालं. आणि धन्य ते लोक जे प्रभू येशूवर विश्वास ठेवतात. आमेन. बायबल सांगतं, देवाचं वचन सांगतं, दावीद राजा असं म्हणतो, तो माझ्या अंधाराचा प्रकाश करेल. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो हालेलुया. म्हणतो मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असेल तरी कुठल्या अरिष्टाला भिणार नाही, कारण प्रभू येशू माझ्याबरोबर आहे. आमेन. त्याची आकडीओ काठी माझे समाधान करतात. हालेलुया. हालेलुया. या आपण आज परत एकदा देवाचं वचन ऐकूया. आपण लक्षात ठेवा त्या वचनावरती मनन करत आहोत. स्तोत्रसंहिता 121 अध्याय. आणि प्लीज कृपा करून 7 वचन, हे खूप महत्वाचं वचन या दिवसांमध्ये. आपण ह्या वचनावरती लक्ष देत आहोत. आणि बायबलचं वचन सांगतं की तुम्ही आणि मी जेवढं वचनाकडे लक्ष देणार, तो मला मोठी आशा आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या आपण वाचूया. यहोवा सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील, हा, तो तुझ्या जीवाचे रक्षण करील. बायबल सांगतं परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील, तो तुझ्या जीवाचे रक्षण करील. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी नेहमी सांगतो, जेवढं तुमच्या आई वडिलांना तुमचा जीव प्रिय आहे, त्याच्या कैक पटीने देवाला तुमचा जीव प्रिय आहे. आमेन. जेवढं तुम्ही आई वडिलांना आणि जगाला आवडता, त्याच्या कैक पटीने देवाला तुम्ही आवडता. आमेन. जेवढं तुम्हाला असं वाटतं की फास्टर ह्या जगाने माझ्याकडे लक्ष द्यावं, त्याच्या कैक पटीने देव तुमच्याकडे लक्ष देतो. आमेन. कारण बायबल सांगतं इस्रायलचा रक्षक झोपी जात नाही आणि डोलकी घेत नाही. यस. रोज तो आपल्याकडे लक्ष देतो. हालेलुया. सिस्टर ब्रदर, तुम्ही देवाच्या नजरेखाली आहात, घाबरू नका. जर तुम्ही प्रभू येशूला आपला तारणारा म्हणून स्वीकारलंय, तर एक गोष्टीची पूर्ण पक्की ॲश्युरन्स आहे, भरोसा आहे की तुम्ही देवाच्या पासून तुम्हाला कोणी ओढून नाही घेणार. नक्कीच. आमेन. कारण बायबल मधील रोमकराच्या पत्रात प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन 8 अध्याय, रोमन्स चॅप्टर 8 आणि 35. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण वेगळे करील? सी, बायबल सांगतात माणसाच्या प्रीतीपासून नाही, ख्रिस्ताची प्रीती. कुठली प्रीती? ज्याने आपल्यासाठी प्राण दिला, यस. ज्याने आपल्या स्वतःला राखून नाही ठेवलं, जो देव असून मानव झाला, जेणेकरून तुम्ही आणि मी त्याच्यामध्ये देवाचे लेकरं व्हावे. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतो तो देव असून मानव झाला, जेणेकरून तुम्ही आणि मी देवाचे लेकरं बनावे. तो देवाच्या प्रीतीपासून. आणि देवाची प्रीती साधारण नाही ब्रदर. ज्यावेळेस तुम्ही रात्री झोपता, ज्यावेळेस तुम्ही रात्री दिवसा असता, देवाची प्रीती तुमच्याकडे लागलेली असते. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. मी नेहमी सांगतो, जर जनावरांना, कोंबड्यांना, जगातल्या जनावरांना आपल्या पिल्लांवरती प्रेम करता येतं, मग ज्या देवाने तुम्हाला आणि मला घडवलं, तो आपल्यावरती किती प्रेम करतो. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 बायबल एका भविष्यवादाविषयी बोलतं, ज्याचं नाव प्रॉफिट एलिया होतं. बायबल सांगते एक दिवशी त्याने इजबेल जी राणी होती, अत्यंत वाईट राणी होती, देवाच्या विरुद्ध वागणारी. बायबल सांगते तिने एलियाला धमकी दिली आणि ती म्हणाली की एलिया, उद्या ह्याच वेळेला मी तुझं डोकं पूर्णपणे ठेसेल किंवा कापेल तुझं शिर आणि तू मरशील. बायबल सांगतो तो पळून गेला, तो घाबरला. पण लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही घाबरता, तुम्ही पळून जाता किंवा त्रास होतो, देव शांत नाही बसत. नो, तुमचा बाप शांत नाही बसत, तो तुमच्या मदतीला उभा आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. Yes. एक राजे. आणि प्लीज कृपा करून काढलं. ऐका देवाचं वचन, तुम्हाला कळेल बायबल काय सांगते. एक राजे 19 अध्याय. आणि प्लीज 1 ते 7 वचनाकडे आपण येऊया, वाचूया. आणि एलियाने जे केले ते सगळे व त्याने सर्व भविष्यवाद्यांना तलवारीने कसे मारून टाकले, तेही आहाब आणि इजबेलीला सांगितले. हा. तेव्हा इजबेलीने एलियाकडे दूत पाठवून सांगितले, उद्या ये वेळेस तुझा जीव त्यातल्या एकाच्या जीवासारखा जर मी करणार नाही, तर देव माझे तसे व त्यापेक्षा अधिकही करो. बायबल सांगते इजबेल राणीनी, जिच्याकडे सैन्य होतं, तिच्याकडे हत्यार होते, जिच्याकडे राज्याचा अधिकार होता, या राणीने देवाच्या सेवकाला मारायची धमकी दिली. आणि बायबल पुढे सांगते, वाचूया. आणि त्याने हे पाहिले तेव्हा तो उठला व आपला जीव वाचवण्यासाठी गेला. आणि बायबल सांगते एलिया उठला आणि आपला जीव वाचवायला पळाला, उठला आणि गेला. वाचूया. मग यहूदाच्या बैरशेबेत जाऊन तेथे त्याने आपला गडी ठेवला, पण तो स्वतः रानात एका दिवसाची वाट चालून जाऊन
एका रतमाच्या झाडाखाली येऊन बसला आणि आपण मरावे असे मागत तो म्हणाला, हे यहोवा, आता पुरे झाले, माझा प्राण घे, कारण मी आपल्या पुढे जाऊन बरा नाही. ना ऐका, बायबल सांगतं भविष्यवादी ज्याच्याद्वारे देवाने असंख्य कार्य केले, तो आता म्हणतो प्रभू नको नको, एक बाईच्या धमकीने तो म्हणतो की प्रभू माझा जीव घेऊन टाक, मला नाही जगायचं. एलिया तुला काय झालं? तुझा देव जिवंत आहे एलिया. एलिया तुझा जीव ज्या देवाने बालाच्या बाल्याच्या पुजाऱ्यापासून वाचवला तो तुला नाही वाचू शकत. यस. खूपशा वेळेला शैतान आपल्या मनात वाईट विचार घालतो, अनेक विचार की बघ आता तू या त्रासामुळे मरशील, बघ आज संकटामुळे तुझा जीव दुःखात येईल, बघ ते लोक तुझ्या विरुद्ध आहे, बघ काय चाललंय, बघ बघ आता हे असं होईल. आणि आपला जीव घाबरतो. आणि खूपशे लोक अशी प्रार्थना करतात, प्रभू मला जगायचंच नाही, माझा जीव खूप त्रासात आहे, अत्यंत वाईट परिस्थिती माझ्यावरती आहे. लक्षात ठेवा तुम्ही काय प्रार्थना करताय, काय तुम्ही बोलताय हे देव ऐकतो. Yes. पण बायबल सांगतं एलिया घाबरला आणि त्याला जीव नको होता, पण देवाला एलियाचा जीव पाहिजे होता. आमेन. आज तुमचा जीव तुम्हाला नकोसा असेल, तुमचं घर संकट, पण देवाला तुम्ही या पृथ्वीवरती पाहिजे. आमेन, आमेन. कारण ज्यावेळेस तुम्ही या पृथ्वीवरती असणार, देवाला तुमच्याद्वारे लोकांना त्याचं गौरव दाखवायचं, यस. हालेलुया. गौरव प्रगट करायचे. सिस्टर, यस. आज तुमच्या विरुद्ध लोक उभे आहेत, तुमच्याद्वारे त्या लोकांना देवाला हे दाखवायचंय की मी हिच्या बरोबर उभा आहे, आमेन. मी याच्या बरोबर उभा आहे, Yes. तू याला नाश नाही करू शकत. आणि त्या लोकांना देवाला हे दाखवायचंय, यस तुम्हाला देखील माझी गरज आहे. आमेन, आमेन. घाबरू नको. जे आतापर्यंत नाही झालं देव एका क्षणात चालू करेल. हालेलुया. जे तुझ्यासाठी जगाने नाही केलं तो देव करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एलिया म्हणला घेऊन टाक माझा प्राण, पण देवाला एलियाचा प्राण पाहिजे होता या पृथ्वीवरती, कारण एलिया देवासाठी मौल्यवान होता. तू कसाही आस, या पृथ्वीवरती देवासाठी तू मौल्यवान आहे. धीर सोडू नको. असं म्हणू नको पास्टर काय राहिले आता, पास्टर काय किंमत आहे माझी. डोंट वरी. यस देव कॅन्सरला मारून टाकेल, देव पॅरालाइजला घालून टाकेल, आणि देव तुला सांगेल यस मी आहे ना तुझ्या बरोबर. प्रेज द लॉर्ड. आय होप तुम्हाला देवाचं वचन कळत आहे. प्रेज द लॉर्ड. असे अनेक लोक चर्चला येतात. एक आईने मला सांगितलं की पास्टर आम्ही अत्यंत दरिद्री होतो, कर्जावरती कर्ज होतं आमच्या, लोक रोज यायचे त्रास द्यायचे. पास्टर असं वाटायचं का मी जगतोय, काय त्रासात आहे, राहायला घर नाही, भाड्याच्या घरात आम्ही राहतोय, लेकरं बाळांना कामधंदा नाही, मला कामधंदा नाही, कर्जावरती कर्ज. त्या बाई वैतागली. पण मला नेहमी एक सगळं सांगायला आवडेल, ती म्हणजे लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही देवाकडे भग्न हृदयाने पश्चातापी हृदयाने येता आणि प्रभूला सांगता प्रभू आता तुझ्याशिवाय याच्यातून मला कोणी काढणार नाही, त्यावेळेस तुम्ही देवाचा पराक्रमी हात बघणार. यस. हालेलुया. देव इस्रायल लोकांना काय म्हणाला, माझा हात तोडका नाही झाला की मी तुम्हाला वाचवू नाही शकत. यस. यस देवाचा हात तुमच्यासाठी आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल असं ज्यावेळेस आम्ही प्रार्थना केली या बाईची परिस्थिती देवाने बदलली. ज्या गोष्टी नाही व्हायच्या तिच्यासाठी दरवाजे उघडले गेले. तिने सांगितले की पास्टर देवाने मला उंच केलं, माझे लेकरं कामधंद्याला लागले, माझ्या घरामध्ये देवाने एवढे आशीर्वाद दिले, माझं स्वतःचं घर झालं. पास्टर मी त्याच्या घराच्या उद्घाटनाला होतो, माझं घराचं उद्घाटन झालं, स्वतःचा बंगला. आणि त्या गाईला देवाने उंच केलं, तिचे लेकरं बदलले. आज ती चर्चमध्ये साक्ष देते जर येशू नसता तर मी मातीत असते, पण प्रभू ईश्वर मी विश्वास ठेवला आणि देवाने माझ्यासाठी कार्य केलं. चमत्कार. आमेन. तोच देव तुझ्यासाठी कार्य करेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एलियाला कळालं नाही, पण पुढे असलेले वाचूया शेवटचे वचन. आणि तो रतमाच्या झाडाखाली निजून झोपी गेला. हा. तेव्हा पहा एका देवदूताने त्याला स्पर्श करून म्हटले, उठ आणि खा. एलियाचे आईबाप त्याच्या जवळ नव्हते, एलियाचे नातेवाईक नव्हते, नौकर नव्हता, एलिया उपाशी आहे, एलिया झोपला. हे देवाला बघा त्याची काळजी किती. यस. हालेलुया. बायबल सांगतं देवाने देवदूत पाठवला आणि म्हटलं जा माझं लेकरं उपाशी आहे. आणि एलियाला उठवलं आणि एलियाला काय दिली, भाकर. ऐका पुढे काय लिहिलंय. मग त्याने पाहिले तो पहा आपल्या उशाजवळ निखाऱ्यावर भाजलेली भाकर व पाण्याची कुपी आहे. उशाजवळ येऊन कोणी ठेवली. देव करू शकतो. यस लॉर्ड. काय लोक चमत्कारावर विश्वास नाही ठेवत. काय लोकांना वाटतं जे माझ्या नशिबात दिले तेच होणार. खोटं आहे. जे लोक देवावरती विश्वास ठेवतात, लक्षात ठेवा देव तुमच्यासाठी असंख्य चमत्कार करायला सामर्थ्यवान देव आहे.
जर त्याने आपला एकुलता एक पुत्र लिहिला, बायबलमध्ये लिहिला, राखून नाही ठेवला, तो तुमच्या आणि माझ्यासाठी दिला, मग तो बाकीच्या गोष्टी देणार नाही का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगते एलियाला गरम भाकर, निखाऱ्यावरची देवापासून आलेली भाकर, पाणी, अरण्यात पाणी नव्हतं, पाणी मिळालं. कोण त्याच्या जीवाची काळजी करतोय? प्रभू येशू. तोच देव काल आज आणि घडी सारखा आहे. Yes, पुढचं hallelujah. वचन लवकर जाऊया. मग त्याने पाहिले तो पहा आपल्या उशीजवळ निखरवर भाजलेली भाकर व पाण्याची कुपी आहे. तेव्हा तो खाऊन पिऊन निजला. हा, आणि यहोवाच्या दूताने दुसऱ्यांदा परत येऊन त्याला स्पर्श करून म्हटले, उठ आणि खा, कारण तुला फार मोठा प्रवास करायचा आहे. बघा काळजी कोणाला आहे? देवाला, एलियाची. Yes, amen. तुमची काळजी देवाला आहे. पुढचं वचन. तेव्हा तो उठला व खाऊन पिऊन त्या खाण्याच्या बळावर 40 दिवस व 40 रात्री देवाचा डोंगर होरेब येतवर चालला. आमेन. हा, देवाने दिलेल्या अन्नावर तो 40 दिवस चालला. यस. मी रोज 3 वेळा जेवतो का? आपल्याला शक्ती पाहिजे. पण देव ज्यावेळेस तुम्हाला शक्ती देतो, तुम्ही डोंगरावरती चालू शकता, तुम्ही दिवसेंदिवस राहू शकता आणि तुम्ही अत्यंत आशीर्वादित राहू आमेन, शकता. आमेन, आमेन. मला सांगायचं काय? देव सगळ्या वाईटापासून तुझं रक्षण करेल. यस, हालेलुया. तो तुझ्या जीवाचं रक्षण करेल. आमेन. घाबरू नको सिस्टर. मी आज प्रार्थना करेल. डोळे बंद करा, आपण प्रार्थना करूया. या आपलं जीवन प्रभू येशूला द्या. यस. प्रभू येशू तुझ्यावर खूप प्रेम करतो. आमेन. अनुभव घेऊन पहा ना प्रभू येशूचा. माझ्या मागे फक्त म्हणा, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू माझा तारणारा तू देव, माझा तारणारा देव तू आहेस. जिवंत देवाचा पुत्र तू आहे. जिवंत देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी आला, तू माझ्यासाठी आलास. माझ्यासाठी प्राण दिला, तू माझ्यासाठी प्राण दिलास. तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, आणि तिसऱ्या दिवशी तू पुन्हा उठला. असा माझा विश्वास आहे. असा माझा विश्वास आहे. मला क्षमा कर प्रभू. मला क्षमा कर प्रभू. प्रभू येशू, प्रभू येशू, माझ्या हृदयात ये. माझ्या हृदयात आहे. प्रभू येशू, प्रभू येशू, तूच माझा तूच माझा तारणारा देव म्हणून तारणारा देव म्हणून माझ्या हृदयात मी स्वीकारत माझ्या आहे. हृदयात मी तुला स्वीकारत आहे. मी कबूल करतो. आणि मी कबूल करतो. मी जिवंत देवाचे लेकरू मी आहे. जिवंत देवाचं लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालंय. माझं तारण झालेलं आहे. आमेन. आमेन. डोळे बंद करा. फादर, प्रभू येशूच्या नावात मी यांना आशीर्वाद देतो. पवित्र आत्मेने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने. यस. तो एलियाचा देव आहे, प्रॉफिट, की ज्याने आई बापांनी त्याला भाकरने आणून दिली, पाणी आणून नाही दिली ना. आई बाप त्याच्याकडे पाहत होतं, पण तू अरण्यात एलियाची काळजी घेतली. यस फादर. तोच देव आमचा देव आहे. आमेन. तू इजाकाची काळजी दुष्काळात घेतली. ज्यावेळेस 5,000 लोक तुझ्या मागे चालले, तू शिष्यांना म्हणाला, यांना असंच लावू देऊ नका, काही चक्कर येऊन पडतील, यांना खायला अन्न द्या. आणि त्यांच्याकडे 5 भाकरी आणि 2 मासे होते, तू बहुगुणित केले. यस. 5,000 पुरुष, त्यांचे पत्नी, लेकरं 20,000च्या वरती जेव घातले. प्रभू, आज माझी अशी प्रार्थना आहे, यांना तुझा अनुभव येऊ दे. होय देवा. फादर, प्रत्येक संकटातून, परिस्थितीतून, कर्जातून येशूच्या नावात मी आज्ञा देतो, वर या. आमेन. प्रत्येक आजार, डोक्यासुद्धा पायापर्यंत प्रभू येशूच्या नावात निघून जा. यस. आणि आजपासून अंधार प्रकाशात बदलला जा. हालेलुया. आजपासून संकट येशू ख्रिस्ताच्या नावात निघून जा. यस. आजपासून रिपोर्ट बदलले जा. आमेन. आजपासून देवाच्या शांतीची नदी, Yes. आनंदाची नदी, गौरवाची नदी त्यांच्यात व्हायला लागो. होय माझ्या देवा. आजपासून जे बंद दरवाजे उघडले जा आणि जो अनुभव तुझा नाही आला, आजपासून त्यांना येऊ दे. हालेलुया. प्रभू येशूच्या नावात बरे व्हा. Yes. प्रभू येशूच्या नावात. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण प्रार्थना केली, तुम्ही साक्ष द्या. चर्चला जर तुम्ही कुठल्या विश्वासू जात नसताल, तुम्ही येऊ शकता. आता यूट्यूबवर, फेसबुकवरती प्रत्येक दिवशी 8:30 वाजता, शुक्रवारी संध्याकाळी 7 ते 9, रविवारी सकाळी 10:30 ते 1, 2, 1-1:30 पर्यंत बघू शकता. फोन करा, नंबर तुमच्या स्क्रीनवर आहे आणि आम्ही रोज तुमच्यासाठी प्रार्थना करतो. गॉड ब्लेस यू.